सकाळी 10 वाजतापासून वैनगंगाच्या नदीमध्ये आम्ही जलसमाधी आंदोलन घेतलेलं आहे. धानाची लिमिट या सरकारनं लावायला नाही पाहिजे. सरसकट शेतकऱ्यांचा धान जेवढा उत्पादन झाला आहे तेवढं त्यांनी घ्यायला पाहिजे. शेतीसाठी 16 घंटे वीज या सरकारनं द्यायला पाहिजे. भंडारा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांकरता भेल जसे प्रकल्प इथं या सरकारनं चालू करायला पाहिजे. गोशे खुर्द प्रकल्पग्रस्त जे परिवार आहेत, जे गाव आहेत, पीडित आहेत, त्याचं पुनर्वसनाचं काम या सरकारनं करायला पाहिजे. परंतु अजूनपर्यंत या सरकारनं कुठेही दखल घेतलेली नाही. सकाळी 10 वाजतापासून पाण्यामध्ये आम्ही आहोत. याच्यावरून हे सिद्ध होते की या सरकारला शेतकऱ्याविषयी, सामान्य जनतेविषयी काहीही प्रेम उरलेलं नाही. यावरून हे सिद्ध होते की हे शेतकरी विरोधी सरकार आहे, युवक विरोधी सरकार आहे, महिला विरोधी सरकार आहे. यावरून हे सिद्ध होते की ही निकम्मी सरकार आहे. तरी माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांना मी विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्यांकडे लक्ष द्या. त्वरित आमची लिमिट मंजूर करा. धान खरेदी केंद्रावर पडलेले धान खरीपाचे 25-26चे आणि आता रबीचे आहेत ते त्वरित तुम्ही खरेदी करा. आमची लिमिट वाढवून द्या. तुम्ही त्या धानाचं नंतर काही करा, व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट बनवा. पण साहेब तुम्ही लक्ष द्या.